कावळा बसायला आणि हंदी खायला एकच वेळ झाली. काही सिनेमात काम करणाऱ्या माणसाला किंवा स्टेजवरच्या माणसाला विचारलं तुम्ही की तुमचं आवडतं माध्यम कुठलं, मग आपला एक चेहरा घेऊन बोलायची पद्धत आहे की रंगभूमी, प्रेक्षकांची थेट संवाद असतो वगैरे, आम्ही सेवक आहोत. आणि मग पहिलं प्रेम हे मोफत का काम करत नाही तुम्ही त्याच्यात? तुम्ही सगळ्या ह्या नाटकाला पायऱ्या म्हणून वापरता. तुम्ही नाटक का करता? कारण तुम्हाला सिरियलमध्ये जायचं असतं. तुम्ही सिरियल का करता? तर तुम्हाला सिनेमात जायचं असतं. जर तुमचं शेवटचं इप्सित आणि सगळं महत्वाचं जे आहे ते सिनेमाच आहे, मग तुमचं पहिलं प्रेम नाटक कसं होईल? नंतर त्या पिढ्याच्या मनामध्ये फक्त नाटकच करत राहा असं काही फिरू नका ना. त्यांनाही सिनेमे करायचे असतात. लांब लांबच्या मोठ्या मोठ्या गावात ती माणसं सिनेमासाठी काम येत असतात. त्यांना तुम्ही रंगभूमी फिराल. रंगभूमी वाईट आहे म्हणत नाही मी, पण त्याच्यावर पोट चालतं का? तुम्ही नाटकाला पाहिजे म्हणून आपण रोज भिंती पाडल्या पाहिजेत. हे कलावंत जिवंत असण्याचं लक्षण आहे. आपणच बांधलेली भिंत आपल्याला उद्या पाडता आली पाहिजे, त्याला म्हणतात कला. जसं आता विषय निघाला की अबीर गुलाल नंतर नाटक करायचं होतं, पण ज्या प्रकारचं आपण अपेक्षा आहे आपली, ज्या प्रकारचा मी दिसतो, ज्या प्रकारचं आपलं अवलोकन आहे नाटकाबद्दल किंवा नाट्यसृष्टीबद्दल किंवा संहितेबद्दल, तसं काही घडत नव्हतं. तसं काही वाटायला येत नव्हतं. म्हणजे काही माझ्यासाठी लिहा असं काही माझं म्हणणं नाही, पण जे लिहितं जे आहे, लिहिलेलं जे आहे तसं काही येत नव्हतं आणि म्हणून मी काही करत नव्हतं. त्यामुळे अबीर गुलाल नंतर मी जवळपास 5-7 वर्ष नाटक केलं नाही, कारण तसं काही आलं नाही. आणि मलाही काही फार असं वाटलं की आपण जाऊन म्हणावं कोणाला की नाटक आहे का, नाटक आहे. कारण सिनेमा आणि मालिकांचं काम चालूच होतं. पण एकदा पुण्यात शूटिंग करत असताना मला कल्पेश बाविस्करांचा फोन आला की सर असं आहे, एक नाटक आहे आणि रत्नाकर मतकरींची कथा आहे आणि त्यावर बेतलेलं एक नाटक आहे, ते करायला आवडेल का? तर नेहमीच्या माझ्या सवयीनुसार म्हटलं की मला ते पाठवा. मी वाचून सांगतो लगेच. मी म्हटलं समजा नसेल जमत तर थोडक्यात मला कथा जरी सांगितली, अगदी तातडीने निर्णय घ्यायचे असतील तर ताबडतोब करायचं असेल, कारण तेव्हा ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या काळात ही बोलणी चालली होती आणि नाटक नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ओपन करायचं होतं. त्यामुळे गोष्टी तातडीनं घडायला हव्या होत्या. म्हणून म्हटलं की मला कथानक सांगा किंवा ती कथा पाठवा, ज्या कथेवर मतकरींच्या कथेवर हे नाटक आहे. कामगिरी नावाची ती कथा. ती कथा पाठवली आणि मला वाटलं ते मला आवडलं ते. म्हटलं यातलं कुठलं पात्र मी करणं अपेक्षित आहे. साधारण मला अंदाज आला होता माझ्या वयानुसार किंवा त्या 3च पात्र आहेत. त्यातलं एक पात्र जे वयानं थोडं मोठं आहे ते मला करायचं होतं आणि ते नाटक मला आवडलं. 2-3 सूचना मी सांगितल्या संकेतला की बा थोडं अजून त्याच्यामध्ये गरज आहे काही गोष्टींची आणि त्या गरजा त्यांनी पूर्ण केल्या आणि प्रयोग दर प्रयोग त्याच्यामध्ये आणखीन रंगवणं चालू असतंच. प्रत्येकाचं शेवटपर्यंत चालूच असतं. नाटकाला जेव्हा होकार दिला त्यानंतर मला नेहमीच एक प्रश्न असतो नट म्हणून किंवा एक नाट्यसृष्टीचा विद्यार्थी म्हणून की हे नाटक रेडीमेड आपल्याकडे आलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला खोदकामाला किती जागा आहे? म्हणजे लिहिलेलं जे आहे ते आहेच आहे, पण नट म्हणून तुम्ही त्याच्यावर तुमचं डेकोरेशन काय करता? तुमची कशीदाकारी काय असतं? तुमचं भरतकाम, तुमचं विणकाम काय असतं? त्याला जर जागा असेल, तर तिथं मजा असते. आणि मला वाटतं की ह्या एकूण त्या भूमिकेच्या ह्याच्यामध्ये मला वाटलं की इथे कोरीव कामाला इथे खंदक खोदायला जागा आहे. आपण आपला किल्ला किंवा आपलं एक वेगळा छोटासा बुरुज उभं करतो आणि सगळ्यांचं मिळून एक किल्ला तयार होईल. आणि तो होतोय प्रयोग दर प्रयोग. काय चहा, कॉफी, आईस्क्रीम, कच्ची दाबेली. चहा चालेल. चहा हा गरम की थंड? गरम. किती गरम? तोंड पोळेला असा की सहज गितायला असा? युजलेस गेट लॉस्ट. मतकरींची कथा आणि संकेत पाटील आणि नचिकेत दांडेकर यांनी त्याचं रूपांतर केलं आणि गीत, संगीत, नृत्य या सगळ्यांचा मेळ आहे नाटकामध्ये. आपण बऱ्याच वेळा आपण ऐकलं असेल की अलीकडे पब्लिक असं म्हणतं की मनोरंजन पाहिजे यार, मनोरंजन पाहिजे. दिवसभर आपण कष्ट करतो आणि आपल्याला मनोरंजन पाहिजे. पहिला माझा आक्षेप इथे आहेच आहे की आपल्याला सतत मनोरंजन का हवं असतं? आपल्याला सतत हसायलाच का पाहिजे असतं? की जर थिएटरमध्ये गेलं की आपण हसलंच पाहिजे का? त्याच्या पलीकडे काही जीव आहे, त्याच्या पलीकडे काही जगणं आहे, त्याच्या पलीकडे काही माणसं आहेत. त्यांचं जगणं आपण पाहिलं पाहिजे की कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या कुठल्या लेवलला माणसाचा स्वतःचा जीवनाशी झगडा चालू असतो वगैरे. ठीक आहे, त्या प्रकारची नाटकं, त्या प्रकारचे सिनेमे मी करत असतो. पण इथे जे तुम्हाला मनोरंजन म्हणून अपेक्षित आहे ते सगळं याच्यामध्ये आहे. गीत, संगीत, नृत्य, डायलॉग आणि प्रकाश योजना. शीतल तळपदे आणि कला दिग्दर्शक म्हणून संदेश बेंद्रे यांनी कमाल केलेली तुम्ही जेव्हा प्रयोग बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. तर ह्या सगळ्यांचा लेखाजोखा मिळून आम्ही जो
रोज 2.25 तासाचा प्रयोग सादर करतो. फार पर्वणीय आहे. माझी भूमिका म्हणाल तर मला असं की माझ्या वयापेक्षा थोडी वयानं मोठी भूमिका आहे. म्हणजे एका मुलीचा पालक आहे. पालक म्हणजे वडील आहे. आणि त्याला त्याच्या पद्धतीनं जेव्हा गोष्टी घडत नाहीत, तेव्हा तो त्याच्या पद्धतीनं गोष्टी कशा घडवून आणतो आणि गोष्टी कशा वाकवतो, चिरडतो, मुरडतो, त्या सगळ्यांची ही कथा आहे. आणि मला वाटतं कमी जास्त प्रमाणात आपण थोडे थोडे असे असतोच, की गोष्टी आपल्या मताप्रमाणे नाही झाल्या. ते आपण लहानपणापासून असतो. म्हणजे आपल्याला लहानपणी आपल्याला हवं ते नाही मिळालं, आपण रडायचो पूर्वी. कारण तेव्हा बोलणं येत नसे. आणि माणसं जेव्हा बोलायला लागली, मग ते आपल्या परीनं बोलून किंवा कधी-कधी न बोलून त्या गोष्टी घडवून आणतात. इथेही कमी अधिक प्रमाणात तसंच आहे. आणि सगळ्या नवीन चमू ऋतुराज फडके आहे, अमृता पवार ही सगळी मंडळी आम्ही एकत्र मिळून हा प्रयोग करतो. तर मला वाटतं की प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आतापर्यंत 12वा, 13वा, 14वा प्रयोग आहे. 14वा प्रयोग असेल आता. तर प्रेक्षकांना आवडतंय. पण माझं एक नेहमीचं कायच असतं, की नाटक बघायला आलेल्या प्रत्येकाला आपण जर विचारलं, की नाटक कसं वाटलं, तर तुमचं नाटक वाईट आहे असं कोणी म्हणत नाही कधीच. मला आज तगायत कोणी येऊन म्हणलं, की फार वाईट काम केलं किंवा फार वाईट नाटक आहे असं कोणी म्हणत नाही. त्यामुळे तुमच्या मनाला माहीत असतं, की नाटक कसं चाललंय. तुमच्या मनाला माहीत असतं, की तुमची भूमिका कशी होते. तुमच्या विवेकाला माहीत असतं, तुमच्या मेंदूला माहीत असतं, की तुम्ही ट्रॅकवर आहात की नाही आहात. तर माझा विवेक, माझं मन मला सांगतं, की आम्ही सगळेजण एका ट्रॅकवर आहोत. उगीचच मखलाशी करून खोटं बोलणारा माणूस मी नव्हे. कारण मला भान आहे वास्तवाचं. कुठली कलाकृती कुठल्या लेव्हलला जाते आणि कुठल्या लेव्हलला जात नाही, याचं अवलोकन करणारा माणूस आहे. त्यामुळे मला वाटतं, की मी अगदी तुम्हाला मनवून सांगतो, की हे नाटक का बघायला पाहिजे. तुम्ही येऊन बघा. तुम्ही मला सांगाल, की यू सेड इट राइट. हम लबों से कह न पाए उनसे हाले दिल कभी और वो समझे नहीं ये खामोशी क्या चीज है. और now come to the work and come to the song. आपल्याकडे एक खोटा चेहरा आणून बोलायची खूप एक सवय आहे. कुठल्याही सिनेमात काम करणाऱ्या माणसाला किंवा स्टेजवरच्या माणसाला विचारलं तुम्ही, की तुमचं आवडतं माध्यम कुठलं? मग आपला एक चेहरा घेऊन बोलायची पद्धत आहे, की रंगभूमी, प्रेक्षकांशी थेट संवाद असतो वगैरे. आम्ही सेवक आहोत आणि मग पहिलं प्रेम माझं. पहिलं प्रेम आहे, मोफत का काम करत नाही तुम्ही त्याच्यामध्ये? तर माझं असं म्हणणं आहे, की तुम्ही सगळ्या ह्या नाटकाला पायऱ्या म्हणून वापरता. तुम्ही नाटक का करता? कारण तुम्हाला सीरियलमध्ये जायचं असतं. तुम्ही सीरियल का करता? तर तुम्हाला सिनेमात जायचं असतं. जर तुमचं शेवटचं इप्सित आणि सगळं महत्त्वाचं जे आहे ते सिनेमाच आहे, मग तुमचं पहिलं प्रेम नाटक कसं होईल बरं? जसं आपण हे कसं म्हणतो, की आपण नवीन गाडी विकत घेतो आणि म्हणतो, की माय न्यू फॅमिली मेंबर. मग 3 वर्षांनी त्या फॅमिली मेंबरला विकता का तुम्ही? दर 3 वर्षांनी तुमच्या आयुष्यात नवीन फॅमिली मेंबर येतो आणि मग 3 वर्षांनी फॅमिली विकता मग नवीन फॅमिली मेंबर वाटतं. फॅमिली मेंबर असे विकले जात नसतात. फॅमिली मेंबर हे तुमच्यासोबत, त्याला शब्दच आहे फॅमिली. तसं आहे ह्या नाटकाबद्दल, की तुमचं प्रेम जर असेल नाटकावर, तर मग माझ्या नावापुढं मी एवढीच नाईट घेईल आणि मी एवढंच करत नाही. तुम्ही सांगा, की नाटक माझा व्यवसाय, तुम्हाला आवडतो सिनेमा. तुम्हाला कोणी जेलमध्ये टाकत नाही. पण नंतरच्या पिढ्याच्या मनामध्ये फक्त नाटकच करत राहा, असं काही फिरू नका ना. त्यांनाही सिनेमे करायचे असतात. लांब-लांबच्या मोठ्या-मोठ्या गावातनं ती माणसं सिनेमासाठी काम करायला येत असतात. त्यांना तुम्ही रंगभूमी फिराल. रंगभूमी वाईट आहे म्हणत नाही मी. पण ते जर पोट चालतं का नवीन कलाकाराचं? त्याला नाव मिळायला वेळ लागतो. त्याला जर सिनेमात काम मिळालं, हे कसं आहे माहिती आहे, सिनेमात काम करून जर याच्यावर स्टेजवर आला, तर त्याला जास्त पैसे मिळतात. जसं फॉरेनला आपल्या एखाद्या मराठी सिनेमाला बक्षीस मिळाल्यावर कशी गर्दी होती थिएटरला? फॉरेनला जाऊन आल्यावर कसं होतं गावाकडे, की फॉरेन रिटर्न. तसं सिनेमातून जेव्हा माणूस नाटकात काम करायला येतो, तेव्हा त्याचं वजन वाढलेलं असतं. त्याचं वजन वाढू नये का? सगळी सेवा करावी. पण खोटं बोलू नये, की नाटकात काम करायचं आणि सिनेमा माझं प्रेम म्हणायचं. नाही, तुमचं सिनेमाच प्रेम आहे. तुम्ही नाटकाला पाहिजे म्हणून वापरलं. त्यामुळे माझ्या घराकडे तुला कसा निवांत सोडेल मी, तुला कसा आरामात जगू देईल. तुझ्यामुळं पद्माचा मृत्यू झाला ही जाणीव तुला सतत पोखरत राहिली पाहिजे, अशी व्यवस्था करणार मी दिवसातल्या. काही दिग्दर्शकांची खासियत अशी असते, की नाटक बसताना कळतं. मग त्यांचा आवाज वाढतो, मग ते मोठ्याने बोलतात, मग ते खूप डिमांडिंग असतात आणि मग कळतं, की हां, अशा पद्धतीनं हे नाटक बसत गेलंय आणि असं आपण घडलो. संकेत पाटीलचं हे इतका सबमिसिव्ह माणूस आहे दिग्दर्शक म्हणून, तरुण आहे,
की नाटक कसं बसलं, त्यांनी कसं आमच्याकडे ते सगळं करून घेतलं. अतिशय शांतपणे, अतिशय मिळून मिसळून त्यांनी ते काम करून घेतलं. मला वाटतं की ही नवीन पद्धत आहे. अशी गोष्ट मी संदेश कुलकर्णी नावाचा माझा मित्र आहे दिग्दर्शक, त्याच्यासोबत अनुभवलं होतं, की नाटक कधी बसलं हे कळलंच नाही पाहिजे. आपल्याकडे जुन्या परंपरा अजून खूप आहेत. असं काय करतोस? तसं काय करतो?" असं करून कलाकारांना भांबवून सोडायचं. तो आधीच घाबरला असतो आणि मग मी कसा दिग्दर्शक आहे असं दाखवायचं आणि मग बघा बघा, मी सांगितल्याबरोबर हुकूम कसे काम करतात लोक. तर असं नसावं. आता तीही एक पद्धत आहे, पण ही पद्धत आहे. कला क्षेत्रामध्ये कुठली एक पद्धत नसते. नाटक बांधायची, नाटक लिहायची, नाटक बसवायची कुठली एक पद्धत असते. तसंच अभिनय करायची सुद्धा कुठली एक पद्धत नसते. रोज भिंती पाडल्या पाहिजेत हे कलावंत जिवंत असण्याचं लक्षण आहे. आपणच बांधलेली भिंत आपल्याला उद्या पाडता आली पाहिजे. त्याला म्हणतात कला. होतं असं माणसाला एवढ्या मोठ्या वाड्यात आल्यावर छोट्या माणसांना ऑकवर्ड व्हायला होतं, बुजायला होतं थोडं, आम्ही समजू शकतो. पण सर ऐका ना, ती भेटवस्तू दिली असती किती तर पाऊस पडतो, धो धो पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय. कसा जाशील? पाऊस थांबू दे, मग जा निवांत, मला बरं वाटेल. गाणं ऐकतोस? मला ऐकायचंय. आई मला आवडेल. जसं आपण एखादा बैल बघतो की बैलाला ते असं जोखड लावले फक्त एवढंच बघतो, त्याची दिशा ठरते, त्याला एवढंच दिसतं या साईड. तुम्ही जेव्हा NSD किंवा FTI मधनं पास होता तेव्हा तुमची फिशाय लेन्स होते. तुम्हाला इकडचं पण दिसायला लागतं. तुमचं भवतालाचं आकलन जे आहे ते फार व्यापक होतं. तुमची दृष्टी बदलते. म्हणजे तुम्हाला पूर्वी फक्त रेघ माहिती असते, त्याचा कर्व कसा होतो तुम्हाला माहिती, त्याचा लंब कसा होतो, त्याचं दुभाजक कसं होतं, त्याचा स्लांट कसा होतो हे तुम्हाला कळायला लागतं. तुम्हाला चित्र वाचता यायला लागतं. आपण चित्र फक्त पूर्वी पाहायचो की हे चित्र आहे, पण हळूहळू ती तुमची एक हे नजर डेव्हलप होते की तुम्हाला चित्रातले अर्थ कळायला लागतात, त्याची फ्रेमिंग कळायला लागतं की ही गोष्ट ह्या फ्रेममध्ये इथेच का आहे. आणि मग ते फ्रेमिंग येतं. मग तुम्हाला नाटक काम करताना तुम्हाला कळतं की ह्या नाटकाच्या ह्या आयतामध्ये मी नेमका कुठे उभा आहे. ही नजर तुमची डेव्हलप होते. तुम्हाला साहित्याचं भान येतं, तुम्हाला संगीताबद्दलचं तुमचं जाणीव डेव्हलप होते. या सगळ्या गोष्टींचं आहे. आणि असं एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपण NSD मध्ये कसं काय झालं, तर ते आहे की तुमची नजर बदलते. मी सांगेन तुम्हाला की तुम्हाला गोष्टी वेगळ्या नजरेनं बघायला मिळतात कलावंत म्हणून. कामगिरी फत्ते झालीच म्हणून समजा. तुम्ही नाटक बघायला आलात तर तुमचा भ्रमनिराश होणार नाही याची मी खात्री देतो. 217 पदवीधाम जेव्हा कधी तुमच्या आसपासच्या थिएटरमध्ये लागेल तेव्हा निश्चित बघायला या.